मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. तिला अजूनही वाटतंय माझ्या नोकरीच्या हट्टामुळे माई गेले. मामांना माझ्या ॲक्सिडेंट विषयी काहीच माहिती नाही का? हर्षवर्धन भोसलेंच्या मुलीचं बारसं आहे, हे आपल्याकडून त्यांना गिफ्ट घेऊन द्या. आपली अंतरा पोटूशी आहे ती. काय? त्याला मी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलं. हर्षवर्धन भोसले, सांभाळा स्वतःला, नाहीतर 3 बायका फजिती आहे का असं व्हायचं तुमचं. हां, अगं बाई विसरलीच, काय आलं? औषध राहिली ना घ्यायची. आज सकाळपासून ना नुसती कामातच होते. एकतर भांडीवाल्या बाई आल्या नाहीत, त्यात तो धोबीही आला. मग काय, त्याला सगळे कपडे काढून दिले. एक काम संपलं की दुसरं तयार. हे सगळं करता करता इतकी पुरेवाट झाली की औषध घ्यायचं विसरलेच मी. अहो, काय झालं? ते औषध हे काय घेतलं ना तुमच्या समोर आत्ताच, नाहीतर म्हणाल तब्येतीची काळजी घेत नाहीस, वेळेवर औषधं घेत नाहीस म्हणून. हो. हो, पण गेली वर्षभर ही औषधं मी नियमित घेते. फार फार तर 1-2दा विसरली असेल, पण अजूनही म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. अधनमधनं डोकं दुखतंच अजूनही. अहो अहो, काय झालं? ते औषध हे काय आत्ताच घेतलं ना तुमच्या समोर? घेतलंस का? मग झोप हं? ना, म्हणजे आता झोप तू, म्हणजे विश्रांती घे. बरं. भाऊजी, तुम्ही इकडे एकटे होतात म्हणजे कुणाचा फोन वगैरे, नेहा किंवा? नाही, कुणाचाच फोन नव्हता. हां, मन्याचा फोन आला होता, एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी. आनंदाची बातमी? हो हो, अगं मोगराला दिवस गेलेत. अगं बाई, तिथं आसावरीला बाळ झालंय आणि आता इथं मोगराला दिवस गेलेत. हो ना. तुम्ही बोललात तिच्याशी? नाही, पण बोलेन आता. हॅलो. हॅलो मॅडम. अहो, पोचल्यानंतर एक फोन करायची तसदी घेतली नाहीत आपण. आय नो तुम्ही खूप बिझी आहात, पण आमच्यासाठी थोडासा वेळ काढला असता ना तर आम्हाला बरं वाटलं असतं. आय एम सो सॉरी. अगं खरंच आठवणच नाही राहिलं मला. इट्स ओके यार, आय एम जस्ट जोकिंग. बाकी बोल, व्हॉट्सअप काय चाललंय? काही नाही. काहीच नाही? ओ माय गॉड. म्हणजे मी माझ्या आयुष्यातले 2 दिवस, 200 विचार आणि 2 लाख शब्द तुझ्या मागे वाया घालवलेत. अब हसतेस काय? आय एम सिरियस. तू विचारलं नाहीस त्याला? अगं नाही, वेळ नाही मिळाला. कम ऑन यार, माणूस स्वतःच्याच आयुष्यातून स्वतःसाठीच वेळ काढू शकत नाही. शी, मग काय अर्थ आहे ग त्याच्या आयुष्याला? अगं खरंच वेळ नाही मिळाला. हे बघ, वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. अगं ते पण खूप बिझी आहेत.
हे बघ शारदा, मला असं वाटतं तू जास्त वेळ घालू नकोस. काय ते पटकन ठरून मोकळी हो. कारण नवरा बायकोमध्ये निर्माण झालेली गॅप जनरली मुलं झाल्यानंतर कमी होत असते. आणि तसं झालं ना तर तुझ्या आणि त्याच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. सो थिंक अबाउट इट. ओके, या आय विल. चल देन, काय झालं ते मला कळव. मी वाट बघते तुझ्या फोनची. ओके, ओके, बाय बेबी. बाय. अहो, कुठल्या वेड्याने ही औषधं लिहून दिली तुम्हाला? मला मला नाही डॉक्टर, ही माझ्या बायकोला दिलीत. म्हणूनच विचारते मी. जर त्या प्रेग्नंट असल्या तर ही औषधं त्यांना अजिबात चालायची नाहीत. ही औषधं घेऊन तुमच्या बाळाच्या मेंदूवर, त्याच्या शरीरावर फार गंभीर परिणाम होऊ शकतात. हे माहितीये का तुम्हाला? ताबडतोब ही औषधं बंद करा, ठीक आहे? आणि तुमच्या मिसेसना जर काही त्रास होत असेल तर त्यांना माझ्याकडे घेऊन या. त्यांना मी तपासते आणि वेगळी औषधं लिहून देते, ठीक आहे? हो, म्हणजे तेच जास्त बरं होईल. मी येतो ना घेऊन तुमच्याकडं. त्यांना घेऊन या आणि ताबडतोब ही औषधं बंद करा, ठीक आहे? खरंच बाळाला त्रास होईल? अहो, त्याला गंभीर त्याच्या शरीरावर परिणाम होऊ शकतात. त्यांना खरोखर ही औषधं लगेच बंद करायला सांगा आणि त्यांना इथे घेऊन या. मी तपासते आणि मग बघूया आपण काय, ठीक आहे? या. येऊ मी? हो. हॅलो. थँक गॉड तू फोन उचललास तरी. बोला, काय काम होतं? अच्छा, म्हणजे आता कामाशिवाय मी फोन करायचा नाही का? तसं नाही, पण शारदा, मला असं वाटतं की आपले रिलेशन्स खूप फॉर्मल होत चाललेत. कारण काय मला माहित नाही, पण ठीक आहे. म्हणजे समोरचा माणूस माझ्याशी जसं वागतो तसंच मीही त्याच्याशी वागतो. एनिवे, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुमच्या मुलीचं बारसं कसं झालं? छान, एकदम छान. नाव काय ठेवलं? देवयानी. ओ, माझ्याकडून शुभेच्छा द्या तिला. आणि आणि काय? मला तुला भेटायचं आहे. कधी? म्हणशील तर आत्ता. आत्ता? का, काही प्रॉब्लेम आहे? हो, म्हणजे मला माहित नाही मला वेळ मिळेल की नाही ते. काय? तुम्ही अर्ध्या तासाने फोन कर, मी सांगते कधी भेटायचं. ठीक आहे. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही पुन्यांदा एकदा नीट विचार करायला पाहिजे बघा. नाही म्हणजे असा झटकापटकी निर्णय घेणं बरं नाही. लोक काय म्हणतील? मी लोकांचा विचार करत नाही बारगीर. जे मला पटतं तेच करते. पण मॅडम, तुम्ही एका रस्त्यावरच्या माणसाला घरी आणताय. नाही हे बरं आहे का? नाही, हे तुमच्या घरच्या माणसानं कळलं तर त्यांना काय वाटेल? लोक काय म्हणतील? कुणी काहीही म्हणणार नाही. आणि म्हटलंच तर मला त्याची पर्वा नाही. तसे आयुष्यात बरेच चढउतार बघितलेत मी. तेव्हा जर कुणाची पर्वा केली नाही तर आत्ता कशाला करायची? आणि तसंही तुमचं मन शुद्ध असेल ना बारगीर, तर कुठलंच काम वाईट नसतं. आणि हे तर चांगलं काम आहे. एका अस्तित्व हरवलेल्या माणसाला आयुष्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते मी. तेव्हा माझा निर्णय पक्का आहे. लवकरात लवकर मी त्याला हॉस्पिटलमधनं काढणार आणि माझ्या घरी आणून ठेवणार. मॅडम, खरंच लई चांगलं काम करताय बघा तुम्ही. मला तुमचा अभिमान वाटतो बघा. मी तुम्हाला या कामात मदत करीन, नक्की मदत करीन बघा.
हॅलो आहे का तुला वेळ? काय? नाही, तू म्हणाली होतीस ना अर्ध्या तासाने फोन करा, का तेही विसरलीस? मी काही विसरले नाही, सगळं आठवतंय मला, अगदी सगळं. मग काय ठरलं तुझं? मला वेळ नाही. काय? मला वेळ नाही. काय काम आहे तुला? काम फक्त तुम्हाला असतं? नाही, इतरांनाही असू शकतात, तुलाही असू शकतात, पण तुला नेमकं काय काम आहे ते जाणून घ्यायचंय मला. मला वाटतं माझ्या लाईफमध्ये मी काय करते काय नाही हे सांगायला मी तुम्हाला बांधील नाही. आपली पार्टनरशिप ऑफिशियल आहे, पर्सनल नाही. मला वेळ मिळाल्यावर मी नक्की फोन करेन. काय झालं हिला? अचानक शेळीची वाघीण कशी झाली? तिला कोणी फूस तर लावत नाहीये ना? माझ्याबद्दल तिच्या मनात कोणी काही भरवत तर नसेल, पण कोण करेल असं? मध्यंतरी ही 4 दिवसांकरता कुठेतरी गेली होती. तिथेच कुठेतरी हिचे कान फुंकले असणार. पण कोण असेल तो? कदाचित तिचा दुसरा कोणी मित्र. मोगरे, अगं अशी काय फेऱ्या मारतेस? कोणाची वाट कोणाची बघतेस? नरसिंहरावांची? नाही, तुमची. माझी? अरे देवा, झालं कल्याण. म्हणजे पुन्हा मला घरातनं बाहेर काढणार. हे बघ, माझं काय चुकलं असेल तर मला. मामा, तसं काही नाहीये. मग आज सकाळी मी माझ्या खोलीची सफाई करत होते, त्यात मला हा फोटो सापडला आईचा. आहे ना हा आईचाच फोटो? हा आईचाच आहे. तुझ्या आईचा फोटो आहे. सुंदर आहे ना फोटो? खूप जुना फोटो आहे, तुझ्या जन्माच्याही अगोदरचा. तेव्हा ती नुकतीच अशी गरोदर होती. गरोदर होती तुझी आई. बघ ना, तुझ्यासारखीच दिसते ना. पुढे बिचारी खंगत गेली ग, खंगत गेली आणि एक दिवस गेली. ताई ताई गेली मला सोडून. मामा, रडू नका. तुम्ही रडावं म्हणून मी नाही दाखवला तुम्हाला फोटो. मग मला फक्त जाणून घ्यायचं होतं की तुम्ही आईचा फोटो ओळखता की नाही. मी कसा नाही ओळखणार? अगं मीच काढलाय हा फोटो. खाचाक मी काढलाय फोटो हा. मी जरा जाऊन येऊ का? आत्ताच तर आलात, लगेच कुठे चाललात? तू मला ताईचा फोटो दाखवलास आणि माझं मन असं भरून आलं ग. तर भरलेलं मन हलकं करायला हवं ना मोगरे. ताई ताई, तुझी आठवण येते ताई. ताई नमस्कार जोशी साहेब, हर्षवर्धन भोसले बोलतोय. हां, बोला भोसले साहेब, बोला. कशी काय आठवण काढली? काही नाही हो, एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला. मला मुलगी झाली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुम्हाला मिठाईचा बॉक्स पाठवलाय मी. नाही, मिळाला नाही मला. नाही मिळाला? नाही, मिळेल. मिळाल्यावर सांगतो. बरं, बाय द वे, माझं आणखी एक काम होतं तुमच्याकडे. विचारा ना. तुम्हाला त्या शारदा राजे भेटतात का? म्हणजे काय? अहो नाही, मी बँकेत येतात तेव्हा भेट होतेच आमची. पण का? तुम्ही का असं विचारताय? नाही, माझी होत नाही. म्हणजे एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर साधा विचारपूस करण्याकरता सुद्धा एक फोन नाही. कमाल आहे. हो ना. मध्यंतरी मी त्यांच्या घरी सुद्धा फोन केला होता, त्या कुठे आहेत बघायला, पण त्या घरी नव्हत्या. तुम्हाला काही अंदाज आहे का त्या कुठे गेल्या असतील? मध्यंतरी त्या जबलपूरला गेल्या होत्या. नाही म्हणजे मला एका डॉक्युमेंटवर त्यांची सही घ्यायची होती, तेव्हा सहज मी फोन केला, तेव्हा मला समजलं. कदाचित आत्ता सुद्धा तिकडेच गेले असतील. का? काही विशेष काम होतं का? नाही, हेच जनरल. आणि त्यांना सुद्धा गुड न्यूज द्यायची होती आणि मिठाईचा बॉक्स. बरं. हां, मी कळवतो तुम्हाला. मला मिठाईचा बॉक्स मिळाला की. हां, येस, नक्की. चला, ठेवू पण. ओके, थँक्यू. जबलपूर,
जबलपूरला कोण यायचा? बरं तुम्हाला ऑफिसमधनं यायला उशीर का झाला? काय नाही ग, आज ऑफिसमध्ये 4 जणांची नावं प्रमोशनच्या लिस्टमध्ये डिक्लेअर झाली. नाही ॲक्च्युली काय आहे की पोस्ट 2च आहे, त्यामुळे प्रमोशन दोघांचं होणार आहे. ते कोणाचं होणार ह्याची चर्चा करत बसले होते सगळे, खमंग चर्चा. ठीक आहे, पण कोणाकोणाची नावं डिक्लेअर झाली? नावं बोराडे, कुलकर्णी, हां. पवार आणि 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 सचिन म्हात्रे. काय खरंच? हो खरंच. वा. आपण म्हणजे माझं नाव लिस्टमध्ये आहे, प्रमोशन झालेलं नाही अजून. हो माहिती आहे मला, पण माझा विश्वास आहे तुमचंच प्रमोशन होणार. अच्छा, कशावरून? कारण मी उद्याच गणपतीकडे नवस बोलणार आहे ना तुमच्या प्रमोशनसाठी. वा, म्हणजे गणपतीला नवस बोलून माझ्या प्रमोशनचं सगळं क्रेडिट तू घेणार? असं नाही हो, पण मला मनापासून वाटतंय तुमचंच प्रमोशन होणार. खरंच आहे उद्या. तसं झालं ना तर आपण खूप काय करू शकू. आपल्यावर असलेले पैसे फेडू शकू, नवीन गाडी घेऊ शकू, आणि मुख्य म्हणजे आपल्या बाळाचा चान्स घेऊ शकू. खरंच आहे उद्या. माझं प्रमोशन झालं ना तर आपण लगेच चान्स घेऊया. स्वयंपाकाचं बघ. का 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 तुला आई म्हणून प्रमोशन नको? आधी तुमचं प्रमोशन होऊ दे, मग माझ्या प्रमोशनचं बघू. तू कामित, तू इथे का आलीयस? इथे नाही तर मग तुझ्या घरी जायला हवं होतं. कशा करता आलीयस? मी व्यवहारात खूप चोख आहे हर्ष. तू मला पैसे दिलेस, पण त्याची प्रॉमिसरी नोट मी बनवली, ती घेऊन आले होते. काही गरज नाही त्याची. एवढा विश्वास आहे माझ्या. तुझ्यावर नाही, स्वतःवर. हर्षवर्धन भोसलेशी गद्दारी करताना 100 वेळा विचार करशील तू. तूच काय, कोणीही. मला चीट करणं एवढं सोपं नाही प्रियंका. तुझा हाच आत्मविश्वास आवडतो मला. आय लव्ह यू. कामाचं बोल. त्याच्यावर सही हवी. बस थोडा वेळ, मी आलोच. ओके. हॅलो, या नंबरवरून आता कोणीतरी फोन केला होता आम्हाला. ओ रिअली? कोण बोलताय आपण? मी बर्ड आय डिटेक्टिव्ह एजन्सीतनं बोलतोय. तुम्ही फोन केला होतात का? नाही.